याला काय कटकट आहे राव. 11 वाजले नाही की लगेच ऑफिसात फोन. अरे सरकारी ऑफिसात कधी फोन करतात कळतं का नाही? हॅलो, हा कोण बोलते? कोण गाडवे बाई? हा हा, कोण गाडवे बाई? नाही आले अजून. तुम्ही कोण बोलताय? कशाला? तुम्ही सांगा ना अगोदर कोण बोलताय ते. गाडवाबाईंचे मिस्टर? नक्की का? नाही नाही, त्यांचे नक्की मिस्टर कोण आहे हेच कळत नाही राव. 17 वेळा फोन येतात मिस्टर मिस्टर म्हणून. हा, नाही आले अजून. काय तुम्ही सोडलं त्यांना? आम्हाला काय कळलं नाही. हा, 10 वाजता चौकात सोडलं तोय. हा, असेल असेल. हा, आल्या की निरोप देतो. हा ठीक आहे. हा, देतो देतो निरोप देतो. हा हा, ठेवा ठेवा. या गाडवेबाई का नाही आल्या आपल्याला काय माहिती राव. असेल काहीतरी भानगड. जाऊ दे मरू दे. आपण आपलं सरकारी काम करावं, झोपून घ्यावं. त्याला साहेब आलं की झोपेचं फार खोबरं होतं राव. भयान शांतता. एका कोपऱ्यातून वटवाघळाचा आवाज येतो. एकच वटवाघूळ, फक्त एकच. दूरवर कुठेतरी कुत्रा भुंकल्याचा आवाज येतो. वटवाघूळ एकदम दचकत. वटवाघूळ उठतं, त्याच्या जवळ येतं, अगदी जवळ. बाहेर हवेलीत खलनायक प्रवेश करतो. आला आला, खलनायक आला आला. नमस्कार खलनायक. सॉरी टकले साहेब, नमस्कार. खलनायक? मी खलनायक नाही. अरे तू खलनायक. तुझा बाप खलनायक, तुझा खानदान खलनायक. चुकून बोललो. चुकून बोललो. अरे हे सरकारी ऑफिस आहे, सरकारी ऑफिस. झोपा कसल्या काढता, कथा कादंबऱ्या कसल्या वाचताय? काम करा, काम. सांगून ठेवतोय मी. बाजो बाजो. ओ, हॅलो, बोला. मी आपली काय सेवा करू शकतो? हाय, गाडवे? कोण गाडवे? गाडवे बाई? नाही नाही, अजून कार्यालयात आलेल्या नाहीयेत त्या. हा, काय? मी कोण? अरे आधी तुम्ही कोण ते सांगा मला. हा, पहिले आप. अच्छा, म्हणजे मी सांगायचं? अहो, मी इथला चीफ ऑफिसर मिस्टर KS ठकले. येस, ठकले. काय विचारताय? टकलावर केस आहेत का? ही काय बोलण्याची पद्धत झाली काय? फोन ठेवा, फोन ठेवा आधी. शिबाय शिबाय. काय साहेब, कोणाचा फोन होता? कोणाचा फोन होता? अरे टकले बाई आल्यात का म्हणून चौकशी करत होता. टकले बाई? गाडवे बाई असेल. चुकलो. गोंधळ झालाय माझा, गोंधळ. गाढवे बाई आल्या का म्हणून मला चौकशी करत होता. नाही, मगाशी बी फोन आला होता गाडवे बाई आहेत का त्यांच्या मिस्टरांचा. नाही नाही नाही, मी बजावून ठेवतोय सगळ्यांना. यापुढे दुसऱ्या कुणाचाही फोन इथं येता कामा नये. चकलेबाईचा, अरे काय लावलंय चकले चकले. गाडवेबाईचा फोन तर अजिबात आला नाही पाहिजे. चाल, कामाला लाग. ही फाईल घे आणि बाहेर तिकडच्या टेबलावर नेऊन ठेव. बरं, मी फ्रेश होऊन येतो. आज पण ऑफिसला लेट. साहेब मला आज चौकात नेऊन जोड्याने बनवणार आहे. काय करू? सख्या 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 सख्या, ओरडू नको. मीच आहे. मुळे मुळे मुळे. काय माझ्यामुळे ओरडलाय. हो, लक्षात घे. काय? मला सांग, साहेब आलेत का? साहेब आल्यात, लई खवळल्यात. हो. काय काम आहे? काम म्हणजे अर्ज द्यायचा रे, रजेचा. ओरडू नको. बघतो मी आज काय चाललंय ते. साहेब नाही येत आतमध्ये. नाही. तेवढ्यात ठेवून देते. होऊन जाऊ देत काय व्हायचं ते.
मला सरकारी काम केलं पाहिजे. हे काय हा काहीतरी झालं, साहेबाला काहीतरी झालं. काय झालं? काय झुरळ का पालय काय काय सांगा तुम्ही? अरे अरे झुरलं आणि पाळी यांना भिणारा प्राणी आहे का मी? नाही नाही, मग कशाला झालं तुम्ही एकदम? अरे या कार्यालयामध्ये मी सगळ्यात कशाला भीत असेन तर या रजेच्या अर्जाला. अरे कोणाचा अर्ज आहे तो रजेचा? अरे युजलेस. नॉनसेन्स. तू स्वतः अर्ज लिहून माझ्या समोर ठेवतो आणि मला तोंड वर करून विचारतोस कुणाचा अर्ज आहे म्हणून. आणि तुम्हाला लाजा कशा वाटत नाही? हनीमून साठी म्हणे रजा पाहिजे. हनीमून सारखा विषय रजेच्या अर्जामध्ये लिहितात, लाजा नाही वाटत? सर सर माझ्या भावनांचा थोडासा विचार करा. अहो मागच्याच आठवड्यात माझं लग्न झालंय. ना. तुम्हाला बोलवलं होतं जेवायला, आला नाही तुम्ही? हो. होय की नाही? नाही. मग माझं लग्न झालंय, मला सांगा माझ्या पहिल्याच लग्नाच्या पहिल्या बायकोबरोबर पहिल्या हनीमूनला जाणं तुम्हाला महत्वाचं वाटत नाही का? नाही, नाही. तुम्ही रजा न देऊन माझा रसभंग करताय सर. ऐका ऐका, ज्या गोष्टीमध्ये मला रस नाही त्या गोष्टी मला ऐकवायच्या नाहीत. नाही साहेब, तुमचा रस संपला असेल पण नाही. त्यांचा बाकी आहे ना. काय बोलतो? नाही रजा देऊन टाका ना साहेब. काय रे? काय? हनीमूनला रजा पाहिजे त्याला मला आणि त्याची तरफदारी तू करतोस? नाही नाही तसं नाही. You- युसलेस. नॉनसेन्स. काही रजा बिजा मिळणार नाही. आउट आउट नाही 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 साहेब 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 तुम्ही जरा आठवून बघा ना. काय नाही आठवत नसेल तर जरा कल्पना करा ना. कसली? आजच तुमचं लगीन झालंय. काहीतरी काय? नाही नाही तुमची बायको लय सुंदर आहे. हा? हा नाही नाही काहीतरी काय बोलतो? माझी बायको सुंदर? नाही नाही नाही. नाही नाही मी खरं खरं नाही बोलत, कल्पनेतलं बोलतोय. निदान कल्पना तरी चांगली करा ना. तुला कल्पना नाही? माझ्या बायकोचं नाव कल्पना आहे. आता मला काय कल्पना नाही का? अरे. नाही आजच तुमचं लगीन झालंय. बरं. हा. तुमची बायको लय सुंदर आहे काय बोलतो? आणि तुम्ही हनीमून साठी महाबळेश्वरला निघालाय. सगळी बांधाबांध झालेली आहे आणि तुम्ही हनीमूनला महाबळेश्वरला निघणार इतक्यात तुमचा कार्यक्रम तुम्हाला रद्द करावा लागतो. नको नको रे. हनीमून सारखा विषय किती छान बोलतोय तू. कार्यक्रम रद्द करू नको रे. नाही नाही नाईलाज आहे, नाईलाज आहे. का? तुम्हाला तुमचा कार्यक्रम रद्दच करावा लागतो. अरे पण का? तुमचा तो साहेब आडवा येतो ना, हा. तो तुम्हाला हनीमून साठी रजाच देत नाही राव. अरे युसलेस. नॉनसेन्स. मला हनीमूनला जायला माझा साहेब रजा देत नाही समजतो काय स्वतःला? शाबास. अरे त्याला जोड्याने मारला पाहिजे. हा. रस्त्यात उभं करून त्याला हंटरने फोडून काढला पाहिजे. शिवाय त्याची गाढवावरून थेंड काढली पाहिजे. मला रजा देत नाही हनीमूनला. बराबर What? बराबर आहे साहेब. आता मुळेंचे तुम्ही साहेब, मग मुळेने तुमच्या बाबतीत असंच करावं का काय? बरोबर, सुरू करतो लगेच. काय बोलतो काय बोलतो काय नाही, चालवलंय काय नाही, तू? राजा. या असल्या रम्य गोष्टी सांगून मला काय गंडवायचा प्रयत्न करताय तुम्ही? नाही साहेब. आउट आउट. अजिबात रजा मिळणार नाही. कामाला लागा. आजपासून ओव्हर टाइमच सुरू करा तुम्ही. नाही. चलो. असं काय करताय साहेब? अहो माझ्या भावनांचा विचार करा. मागच्याच आठवड्यात लग्न ऐका. पहिलाच हनीमून आहे माझा. नाही नाही नाही, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. हो. नाही काय हो? अक्कल नाही तुम्हाला? काय? आधी तुम्ही टेम्पररी टेम्पररी नोकरी तुमची. टेम्पररी असताना लग्न करता. हो. लग्नाचं धाडस करता. लग्नाचं धाडस करता ते करता. हा? आणि आता हनीमूनला जायचं धाडस करताय काय? आणि त्यासाठी 15 दिवसाची रजाई मागण्याचं धाडस करता. रजा. You- Yes. Nonsense. काही रजा वगैरे मिळणार नाही. नो हनीमून, नथिंग डुईंग. जाओ काम करा. असं काय करताय? आय से आउट. साहेब प्लीज माझा ऐका. आय से आउट. आय से प्लीज. गेट आउट. ओरडतोय ना तो. चल ना. चला, चल 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 चल. एक तर रजा मिळाल्याशिवाय घरी थोबाड दाखवू नका अशी बायकोनी तंबी भरली. हा त्याच हात टाकल्या मला रजा द्यायला तयार नाही. नाही नाही तर याचं टाळकच फोडून काढतो. नाही जे होईल ते नाही होईल. नाही 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 जरा मला सोडा. जरा दमान मला सोडा. जरा दमान. मला सोडा. तुम्हाला धरलंय कोणी? जपणार आहोत. काय चाललंय तुझं? अरे काय लोक आहेत ना, लोक 2-2 लग्न करून 10-10 वेळा हनीमूनला जातात. माझी किती बापक अपेक्षा. अरे माझं एकदाच लग्न झालंय, एकदाच हनीमूनला झालंय 15 दिवसांसाठी. 15 दिवसाचं एकच हनीमून? घबरे हा रजा देत नाही राव.
काय करावं काही समजायला तयार नाही. अरे हनीमून सारख्या विषयात तो मला जाऊ देत नाही. नाही बरोबर. काहीतरी केलं पाहिजे सख्या, काहीतरी केलं पाहिजे. अरे हनीमूनला गेलंच पाहिजे मला. नाही पण साहेब कसे काय जाणार तुम्ही हनीमूनला? कसं काय जाणार म्हणजे? नाही कसं जाऊन दाखवीन तुला. कसं काय? जाऊन दाखवीन. काय व्हायचं ते होऊन जाऊ देत रे. आज साला तो टाकल्या तरी राहील ना तर मी तरी राहील. नाही तुम्ही राहण्याचे चान्सेस कमीच आहेत. तोच राहील. सख्या तुला गंमत वाटते? नाही गंमत वाटते? गंमत नाही वाटत. अरे लक्षात गेले का, लग्नानंतरची हनीमूनची पहिली रात्र आयुष्यात एकदाच येते का? पण हनीमूनची रात्र एकदा तरी येते, पण नोकरी कधीच येत नाही. म्हणजे त्यातून तुम्ही टेम्पररी. तू पण शिव्या दिल्यासारखा टेम्पररी म्हणतोय. नाही तर काय. तोच तर प्रश्न आहे रे. हा. टेम्पररी आहे साला मी रे. काय करणार? तुला सांगतो सख्या, मी जर परमनंट असतो ना, या साहेबाची अजिबात केअर केली नसती. काय सांगताय? अरे गेलो असतो असं रजेचा अर्धा खरडला असता तर थार कर त्याच्या टेबलावर फेकला असता, असा उलटवला असता त्याला. नाही हळू, माझं मुंडकं उडून त्याच्या पायाशी पडलं. काय करणार, टेम्पररी पडलो ना, हा. त्यामुळे सगळं मान अपमान सगळं मुख गिळून गप्प राहावं लागतंय मला. इलाज नाही काय काय. करता येत नाही. थांब, घाबरू नको. मला सांग, तुझ्या हनीमूनच्या वेळी तू कशी मिळवली होती रे रजा? काय विचारताय साहेब? तेच विचारतोय, हनीमूनच्या वेळी तू रजा कशी मिळवलीस? माझा हनीमून हा, सांगतो बसा. हेच चुकतं बघा तुमचं. काय झालं तुम्ही आपली पायरी सोडता म्हणून तुम्ही टेम्पररी, आम्ही परमनंट आहे. म्हणजे? अहो, खुर्ची सोडू नका, खुर्चीला लई मान आहे. उठावून तुला हनीमूनला रजा कशी मिळाली होती सांग. सांगतो. आमचा साहेब होता ना, हा. लई जॉली होता, बर, एकदम बादशाह. काय सांगतोस? असला खतरोड साहेब नव्हता. अहो, रजा कधी बी द्यायचा आणि किती बी. कॅज्युअल लिव्ह पाहिजे घे, वा मेडिकल लिव्ह पाहिजे घे, वा, मॅटर्निटी लिव्ह पाहिजे घे. ती पण तुला? हिला चांगलंय. हे अशी माणसं पाहिजेत नाही का? पाहिजेत ना, पाहिजेत ना, अशी माणसं पाहिजेत ना. पाहिजेत. पण तो जागेवर पाहिजे ना. म्हणजे तो जागेवरच नसायचा, मग कुठे जायचं? साधारण कदा रजावरच असायचा तो. तोच रजेवर. हा. बर का मुळे साहेब, हा. तुम्हाला सांगतो, मी हनीमून साठी 8 दिवसाची रजा मागितली. बर, यांनी महिनाभर दिली मला. महिनाभर हनीमून? मजा आली असेल नाही रे? कसली मजा. का बरं? हनीमून झाला पण लगीन कुठे जमलंय अजून माझं. हे काय गोलमॅड आहे, मला नाही कळलं. नाही हनीमून झाला पण लगीनच जमलं नाही. म्हणजे हा, लग्न झालं नाही तुझं? नाही, अख्खा महिनाभर रजा लग्न जमवण्यातच गेलं. हे, पुढची 5 वर्षाची रजा पण लग्न जमवण्यातच गेलं माझं. काय सांगतो? हा ना. चांगलं आहे, चांगलं आहे. हा, परमेश्वराची लीला आगाधे. एकाचं लग्न झालंय पण त्याला रजा नाहीये, आणि दुसऱ्याकडे रजा आहे पण त्याचं लग्नच झालं नाहीये. खरी गोष्ट आहे बाबा, खरी गोष्ट आहे. शिपाय शिपाय हे तू क्या जा, साहेब बोलवतोय जा. ए अरे जा ना साख्या, तू बघ ना साहेब काय म्हणतात ते. ए तू मला ऑर्डर सोडतो का? मी सिनियर आहे, तू ज्युनियर आहे, समजलं का? चल जा आतमध्ये. अरे पण काय सगळी कामं करायचा ठेका मी एकट्यानंच घेतला का काय? ए मी परमनंट आहे, तू टेम्पररी आहे. काय टेम्पररी? जा बाबा जा. या जगात परमनंट माणसं टेम्पररी माणसाला सतत हिडीस करत असतात. जा तू जा. काय साहेब? अरे युसलेस. हा नॉनसेन्स. हा किती वेळ झाला हाका मारतोय, टेबल बडवतोय मी, बडबून टेबल नाही, माझा हात दुखायला लागलेला आहे. काय करत काय होतास तू? ते साहेब बाहेर जरा फायली आवरत होतो मी. बरं तुझं ठीक आहे. तो दुसरा शिपाई सख्या काय करतोय? तो ना, अहो साहेब तो मला म्हणाला मी सिनियर आहे तू ज्युनियर आहे. असं म्हणाला? हा असं म्हणाला तू? हा. अरे सांगून ठेवतो, या ऑफिस मध्ये फक्त मी सिनियर आहे, बाकी सगळे तुम्ही ज्युनियर आहात, लक्षात ठेवा. आणि साहेब सगळी कामं मलाच सांगतो. फक्त तुला सांगतो? हा. मग तो स्वतः काय करतो? नुसता पगार घेतो. अरे साहेब आता बोलू नये पण एक तुम्हाला सांगतो, म्हणजे असं आहे, त्या दिवशी असं झालं बघा. असं कर, नीट बैस. हा नीट बैस. त्याचं काय आहे? एक काम कर, माझ्या डोक्यावर बैस. अरे उतर खाली. युसलेस. नॉनसेन्स. हा, जरा सहानुभूतीनं बोलायला गेलो तर तुम्ही लागलीच माझ्या डोक्यावर बसायला निघताय. पायरी सोडायची नाही, सांगून ठेवतोय तुला. हा, आणखी काय म्हणतो तो? ठीक आहे, मी बघतो त्याच्याकडे. तू एक काम कर, हा. ही फाईल त्या मुळेच्या टेबलवर नेऊन ठेव. अच्छा कामाला लाग. अच्छा, तो झोपला असेल, तुम्ही आता बाहेर या साहेब. मी येतो, मी बघतो काय करायचं. वाजला. Hello, senior officer K. Sir Tuckley speaking.
बोला, मी तुमची काय सेवा करू शकतो? वाट गाढवे बाई आल्यात का? अरे असल्या चौकशा करायला हे काय एन्क्वायरी ऑफिस आहे काय? बंद करा फोन. मी तुला सांगून ठेवतो, या गाढवे बाईकडे मला एकदा बघितलंच पाहिजे. कुठे येतो सख्या? चल, कुठे येतो सख्या? हे बघा साहेब, हे बघा झोपला इथं. सखा रामा, थांब ग, मला झोपू दे. ऑफिस मध्ये साहेब झोपून देत नाही. युसलेस नॉनसेन्स. सरकारी ऑफिस मध्ये झोपा काढतोस? नाही साहेब, ते आपलं मला एक सांग, काय? मला एक सांग, मी तुला एक काल काम सांगितलं होतं, त्याचं काय केलंस? ते परवा करतो ना. परवा करतो? तुला कशाची परवाच उरलेली नाहीये. नाही. परवा तुला एक काम सांगितलं, त्याचं काय केलंस? ते आता जेवणानंतर करतो. हो, यापुढं मी तुम्हा सर्वांना बजावून ठेवतो, ज्या दिवशीची कामं त्या दिवशी झालीच पाहिजेत. हा काय अहवाल आहे का नवीन वर्षात? अरे युसलेस. नॉनसेन्स. ठीक आहे, मी आता चाललोय हेड ऑफिस मध्ये. मी कोण आहे माहिती ना तुम्हाला? मी इथला सिनियर ऑफिसर आहे. अरे माझ्या सहीच्या फटकाऱ्याची तुम्हाला कल्पना नाहीये. एक सहीचा असा फटकारा मारीन ना, तर परमनंटचा टेम्पररी करीन, टेम्पररीचा परमनंट करून टाकीन. क्या बात आहे. साहेब, तोच लेखणीचा फटकारा या टेम्पररी माणसावर मारा ना जरा. युसलेस. नॉनसेन्स. अजिबात रजा मिळणार नाही. हनीमूनला जातायत, हनीमूनला. काम करा, काम आधी व्हायला पाहिजे. झोपा काढू नकोस. हे पहा, मी आता चाललोय हेड ऑफिस मध्ये. बर. वाट लावली त्या गाढवेबाईनं माझी. तिची फाईल शोधून काढतो आणि तिची वाट लावतो. तिला मी बरोबर डिसमिस करून टाकतो. गाढवे, ए गाढवे. चला, साहेब गेले. मग आता आता झोपा. झोपा. अहो, रात्रभर जागरण अरे, झाले मला. दिले. काम होतील. ऐक, हा झोपतात. हा? मिने अगं तू कशाला आलीस? तू कशी आलीस? चालत अरे कशाला आलीस? तुम्हाला भेटायला नाही आले मी, बघ. तुमच्या साहेबांना भेटायला आलीये मी. कशी रजा देत नाही तेच बघते. अगं असं काय करतेस तू? इथं नाही यायला पाहिजे होतं. साहेबाचा ज्वालामुखी आधीच भडकलाय. हे मी नाही घाबरत असल्या ज्वालामुखीला. कुठे बसतो मेला? आत ना, थांब बघतेस त्याच्याकडे मी. मिने, आत कुठं जाते? तो आतमध्ये नाहीये. मग? आत्ताच हेड ऑफिसला गेलाय. ठीक आहे, मग तो येईपर्यंत मी इथेच बसते. संध्याकाळपर्यंत येईलच ना. नाहीतरी आज मी वेळ काढूनच आलीये. असं काय करते बाई? माझ्यावर उपकार कर. हात जोडतो, ताबडतोब इथनं निघून जा. पण का? का म्हणजे काय? तू जर त्याला भेटलीस ना, तर तो म्हणेल नवऱ्याला तर नाहीच, बायकोनी सोडली की काय? काय? लाज म्हणतोय मी. अच्छा, लाज. अशा पद्धतीनं तो आपल्याला रजा देणार नाही. का देणार नाही रजा? हे सरकार का त्याच्या बापाचं आहे? हे ऑफिस का त्याच्या बापाचं आहे? आणि असलं तरी माझा नवरा आणि माझा हनीमून हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. बाल टिळक, भाषण बंद बर का? हे असलं केलंच ना काहीतरी भावडपणा, नोकरीवरनं काढून टाकेल तुम्हाला. रस्त्यावर बसून भीक मागायची पाळी येईल माहितीये माझ्यावर. हा बराबर. एक पैसा द्यावं गरीबाला, जाईन म्हणतो हनीमूनला. एक पैसा द्या गरीबाला, जाईन म्हणतो हनीमूनला. झक मारली आणि केलं लग्न, साहेबांना आणलं रजेचं विघ्न, जाईन म्हणतो काशीला. द्या हो पैसा गरीबाला, जाईन म्हणतो हनीमूनला. द्यावं पैसा काय कोरस आहे पाहिलंस ना? काय त्यांची सफाई आहे आवाजातली. हे असं जर करत राहिलं ना, आपल्या दोघांनाही असंच करावं लागेल. हातात हात घालून, कटोऱ्यात कटोरा घेऊन रस्त्यावर बसून भीक मागायची पाळी येईल आपल्यावर माहिती? काय हो, लग्नाच्या आधी मला असं वाटलं होतं की तुमच्यामध्ये काहीतरी गट्स असतील. अरे गप ना. शी, पण माझ्या अपेक्षा सगळ्या फेलच ठरल्या. तुम्हाला असं तसं समजू नको. आपली जर कवटी भडकली ना, मी आत्ताच्या आत्ता साहेबाकडे जाईन, रजेचा अर्थ थाळकन फेकेल, दम देऊन रजा सँक्शन करून घेईन. काय समजतो का स्वतःला? आईला त्याच्या वाव, याला म्हणतात गट्स. मग? येस, आय एम प्राऊड ऑफ यू. आईला समजतो का स्वतःला? मग काय? तिच्या माईला त्याच्या तुम्ही टेम्पररी विसरू नका. तिच्या माईला त्याच्या. मिने ठरलं.
आता रजा नाही त्यांनी दिले ना, दांडी मारेन मी 15 दिवस. पण आपण आता हनीमूनला जायचं. ओके. आपण फक्त हनीमूनला कुठं जायचं ते मला सांग. आता ते मी कसं सांगणार ना? नाही हनीमूनला कुठं जायचं सांग ना. साहेब हं? मी सांगू का? हा, सांग. तुम्ही एक काम करा ना, काय? तुम्ही जपानला जा, लंडनला जा, नाहीतर अमेरिकेला जा ना. तुझा बाप तरी गेला होता का अमेरिकेला हनीमूनला? नाही तसं काय नाही, बोलला नाही तो, पण गेला असेल. काय बस झाली. अरे पण आयडिया चांगली आहे. अमेरिकेला गेलो हनीमूनला तर. अहो कशाला उगाच एवढा खर्च ना, आपण इथेच जाऊ ना कुठेतरी जवळपास. हा मग हे कसं आहे, काय शनिवार वाडा? शी, अहो तसं नाही हो, म्हणजे कुठेतरी थंडगार हवेच्या ठिकाणी जाऊया ना आपण. हा बोल. इकडे या, कुठे आहेस? इकडे आहे. तुम्ही संगम पुलावर का नाही जात? तिथं थंडगार हवा लई असते. मी दररोज जातो 2 वाजता. हनीमूनला? हा, हनीमून, हा. काय सांगतो, काय? चांगली आयडिया हा. आहे. मी नाही इकडे ये. हे दोघं बिंडोक लोक आहेत, हे आपल्याला हनीमूनची चर्चा करू देणार नाहीत. आपण आपल्या बाहेर जाऊ. चल चल लोक. हो पण साहेब आम्ही तुमच्याच हनीमून विषयी बोलतोय ना. हे बघ, आमचा हनीमून आम्ही बघू. आमच्या हनीमूनला मदत करायची तुम्हाला काही गरज नाही. मी समर्थ आहे बरं का. नाही तुम्हाला आमच्या मदतीची गरज नसेल हो, पण आमची काय कर्तव्य आहेत का नाही? बस बस चल चल मागे हो. बरं सांग काय म्हणायचं बोल. नाही नाही, मला काय म्हणायचंय, आपण असं का नाही करत? काय 1 मिनिट, काय 1 मिनिट सांगतो. काय करतो? जरा तंबाखू चोळतो अरे ना. बोल ना लवकर. सत्य. ठीक आहे. काय झालं काय? पुन्हा जरा जास्त लागला. हो मारायची पाळी आली. बरं जाऊन दे डार्लिंग, मला एक आयडिया आली आहे. काय? आपण की नाही महाबळेश्वरला जायचं का हनीमूनला? स्वस्त आणि मस्त. काय डोक्यालिटी आहे. माझ्या डोक्यातच आलं नाही हे. चांगलं आहे. ठरलं महाबळेश्वर फिक्स. हा ठरलं. चला आपण सगळे मिळून हनीमूनला जाऊ महाबळेश्वरला. सगळे मिळून. हा. तुमचं काय काय तिथे नाही. वात्रट पडा करून चालते. ये. चाल. महाबळेश्वर फिक्स. मी आत्ताच्या आत्ता जातो, साहेब नाही तेवढ्यात, आणि लक्झरी कोचची तिकीट बुक करतो, आणि फर्स्ट क्लास पैकी एक हॉटेल बुक करतो तुझ्याकरता. ओके, हा? पण बजेटचं जरा बघा, नाहीतर येताना एसटीच्या भाड्याची बोंब व्हायची. साहेबाला. पळ तू पळ. साहेब. काम चुकार, गप्पा मारत बसले तिथे. हॅलो मिस्टर टकले. हो हॅलो 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 हॅलो. आपण इथं कशा? आपण कोण? मी मीना सरदेशमुख, त्यापूर्वीची मीना नाईक, त्यापूर्वीची मीना केकटे, आणि त्यापूर्वीची अरे अरे अरे, तुम्ही बऱ्याच पूर्वीच्या दिसताय. हो, अजून 4 वर्षांपूर्वीची आहे मी. अरे बाप रे. बर, इथं कशासाठी आलेला आहात? अरे हो, माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. काय म्हणता? तुमचं माझ्याकडे महत्वाचं काम आहे? हो. मग इथं कशाला? मग? या असल्या लोकात चला तुम्ही माझ्या केबिन मध्ये, अच्छा. इथं बसून आपण चर्चा करू. बर. या हो या हो हो या हो हो, आले आले. या या हो, इकडून या. ए शिपाई, एक काम कर, ती खुर्ची इथं दे मॅडम ना बसायला. तुम्ही बसा ना. हो मी बसतो. 1 मिनिट. हो, हो. एक्सक्यूज मी. या, या. ती खुर्ची इथं दे. असं बसा मॅडम. थँक्यू ऍडजस्ट करून बसा. बर, मला एक सांगा. मी जाऊ आता. हा, ठीक आहे, जाओ जाओ. अडचण दूर गेली. बर, आपण काय घेणार? चहा, कॉफी? जीव घेणार? नाही म्हणजे चहा चालेल, चालेल. नाहीतर असं करा, कॉफीच मागवा, कॉफी? पण एका अटीवर. बोला. बिल मी देणार. छे, 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 हे काय बोलणं झालं? आज प्रथम तुमचे पाय माझ्या कार्यालयात लागले आणि बिल तुम्ही देणार म्हणजे? बिल मी देणार. नाही हो, बिल मी देते ना. नाही, बिल मी देणार. अहो नको, मी देते. नको वाद नको, आपण कॉफी कॅन्सलच करू. अहो नको, तुम्ही हर्ट झालात. आय एम रिअली सॉरी सर. ठीक आहे, बिल तुम्ही द्या. नक्की? हो, हो. नक्की? हो, चालेल. नाही सफिओ. ठीक आहे, शिफॉय शिफॉय शिफॉय. जाओ, 2 स्पेशल कॉफी घेऊन ये. अच्छा. एक मिनिट काय? 2 नाही, 5 कॉफी. हे 5 कसा? ऑफिस मध्ये एकूण 5 लोक आहेत ना, एकटंच कॉफी पिणं बरं दिसत नाही हो. अहो, त्यांना कशाला कॉफी? ते फालतू लोक आहेत, फालतू कारकुंडे, फालतू शिपुर्डे. का? शिपाई काही माणूस नसतो? हा? कारकून हा काही माणूस नाही? हो,
मग त्यांना नाही वाटत कॉफी प्यावीशी? नाही, नाही वाटत. हे बघा, मागवायच्या असतील तर 5 कॉफी मागवा, नाहीतर एकही नको. नाही नाही, चिडू नका, शांत व्हा, शांत व्हा. हा. जा बाबा, 5 कॉफी घेऊन ये. अच्छा जा जाऊ मी जा. अरे जा. लवकर आ, साहेब कधीतरी कापला जातोय, जा लवकर जा. इथे कशा काय आलात? तुमच्याकडे कामच होतं माझं. बोला. ऍक्च्युली तुम्हाला मी पहिले माझं खरं नाव सांगते. हो, चालेल. माझं नाव मीना आठवले हो. आणि माझं लग्न वगैरे काही झालेलं नाहीये. अरे मी उगाच तुमची चेष्टा करत होते. काय गंमत. मी छाछू या साप्ताहिकाची बातमीदार आहे. छाछू हो. या वर्तमानपत्राची बातमीदार. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. कळेलच. इथे कशासाठी आलात? मला अधिकृतपणे असं कळलं आहे की तुम्ही भ्रष्टाचारी आहात म्हणून. हं? तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबरची तुमची वागणूक ही एकदम चुकीची आहे. तुम्ही त्यांना खूप त्रास देता. अहो, तुम्ही काहीतरी काय बोलताय? काय काहीतरी. अहो, मी इथं अधिकारी आहे. तुम्हाला काय भिकारी वाटलो काय मी? हो, पुरावे आहेत माझ्याकडे. त्याशिवाय बोलणार नाही मी. दाखवू का? दाखवू? थांबा, दाखवते तर. नाही, हळू नका. पुरावे काढू नका बाहेर. हे पहा, आपण आपल्यामध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज करू, मिटवून घेऊ. मिटवून घेऊ? हो, हो, हो. तुम्ही छाछूच्या बातमीदाराला सांगता मिटवून घेऊ? नाही. मिटवून घेऊ का? हा? नाही, चिडू नका. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही काहीतरी मागा, मी तुम्हाला काहीतरी देतो. 10 मी काय मागणार, तुम्ही काय देणार? 10 रुपये मागा, 20 रुपये मागा. 10, 20? शी, चुकलो. 100 रुपये, 200 रुपये. 100, 200? काय हो? चुकलो. मग 1000 मागा, 2000 मागा, देतो. 1000, 2000? प्लीज, पण असलं काही छापू नका. माझ्यावरती मेहरबानी करावं. पोरं बाळ माझी रस्त्यावर येतील. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की 1000, 2000 मध्ये हे प्रकरण मिटवायचं, राईट? प्लीज. प्लीज काय? हा, छाछूच्या बातमीदाराला तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न करताय? नाही. तुम्हाला काहीच वाटत नाही? थांबा, आता ही बातमी मी फ्रंट पेजला छापते. नको. नॅशनल पेज. नको. असं करा, तुम्ही काय म्हणाल तसं मी करायला तयार आहे. हा, मग मी सांगते तसं करा. बाहेर चौकशी करताना मला असं कळलं की तुमच्या ऑफिसमध्ये मुळे नावाचा एक अतिशय प्रामाणिक क्लार्क आहे म्हणून. बरं. आणि त्याचं नुकतंच लग्न झालंय. बरं. पण तुम्ही त्याला सुट्टी देत नाहीये. छे, चुकीची बातमी. मी स्वतः त्याचा अर्ज मागवून घेतलेला आहे. हा पा इथंच आहे. ओह. आणि मी त्याची रजा सँक्शन करणार आहे. ओह, गुड. मग असं करा ना, त्यांना आता आतमध्ये बोलवून घ्या आणि त्यांची रजा मंजूर झाली तर सांगा. असं म्हणता? हा. ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ द्या. ओके. पण काही छापू नका. हा, नाही. छापू नका. हा, नाही. आत्ता बोलवतो. हा. शिपाई. येस सर. जा बाबा, त्या मुळे साहेबांना जरा बोलवून आण. हो साहेब, मी मुळेच आहे. अरे मुळे, हो. तुम्ही स्वतः? हा, तुम्ही कसे आलात? मी तयारच होतो बाहेर. अरे म्हणजे तुम्ही कोणाला तरी हाक मारणार ना, हा. तर तो सख्या झोपलाय. तू काय कॉफी आणायला गेलाय? ठीक मी आहे. तयारच होतो. ठीक आहे, तुम्ही आलात ते बरंच झालं. मी तुमची आधी ओळख करून देतो. यांच्याशी? या मीना आठवले. मीना आठवले का? हा. अच्छा. या बरं का, झुंजार काय? पत्रकार आहे. छाछूचे. पत्रकार. छाछू नावाच्या वर्तमानपत्राच्या झुंजार बातमीदार आहेत. असं सांगितलं का? हं? असं सांगितलं का त्यांनी? हो सांगितलं हो ना? ना. बरं का, आपल्या कार्यालयाची महती त्यांनी ऐकली आणि आज इथं त्या माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेल्या अरे, आहेत. आपल्या कार्यालयाची महतीच तशी बाबी आहे. बरं, मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, हा तुमचा जो रजेचा अर्ज आहे ना, हो. मी तुम्हाला हनीमूनला 15 दिवस सुट्टी देणार आहे. काय सांगताय सर? येस असं काय एकदम खुश खुश म्हणजे काय? तुम्ही देतात आहात राजा, तर मग जाईन म्हणतो हनीमूनला. चालेल. पण आता निघा. सही करा. करतो. नाही, सही करणार आहे मी. सही करणार आहे. प्लीज. नाही, करतो ना. हा, द्या, करू. सही. नंतर गेली तर चालेल ना? माझ्यावर विश्वास आहे ना? ओके. गुड लक. थँक्यू सर. गुड लक फॉर हनीमून. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. आता माझं काम झालं, मी पण निघते. निघताय? हो. या. आता काय छाछूचा अंक अगदी फायनल स्टेजला आलाय ना, हो. त्याच्यामुळे मला गेलं पाहिजे. एक मिनिट, मी आपल्याला सोडायला येतो. ओके. चला ना. हो. चला.
अशा इकडनं या सावकाश या हात देऊ का हा, कामाचा लोड हल्ली, अरे. चालेल 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 हात सोडा. हो 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 ठीक आहे आता आपण निघता येत तू जागा कसा युसलेस. नॉनसेन्स झोपा नाही काढायच्या सांगून ठेवतो मी हा बरं का मी प्रामाणिकपणे तुम्हाला एक गोष्ट आता जाहीर करून टाकतो यापुढं मी माझ्या या कर्मचाऱ्यांबरोबर प्रामाणिकपणानं वागायचं ठरवलेलं आहे अजिबात त्यांना धुसफूस करणार नाही रागराग करणार नाही त्यांच्यावर चिडचिड करणार नाही हा कसं अगदी समाधानी वातावरण इथलं राहणार आहे या, या. आवडलं ना हो, हो. आवडलं ना अगदी अगदी निघायचं हो हो चला चला हो हो चला हो काय काय चाललंय तुमची काय ओळख आहे की काय हा हा आधीची ओळख आधीची म्हणजे याच्या आधीची आतमध्ये नाही का झाली ओळख केबिन मध्ये नाही का ओळख झाली? मीच करून काय? दिली मीच करून दिली ठीक आहे हा, अच्छा, हा? हो. काही छापू नका हं? नाही 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 काही नाही काही नाही प्लीज हं? हो 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 हं? हो, हो. चालेल हा, ना? हा, अच्छा हे काय कुठलं पेपर आहे? हा, एक दोन महत्वाच्या सह्या करायच्या आहेत तुम्हाला पण ते आल्यानंतर केलं तरी चालेल काय हरकत नाही मी बाकी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे रजा पाहिजे हनीमून साठी रजा पाहिजे येस सर मी सही करायला पाहिजे सही पत्ता एक सही करायची आहे सर की तुझं काम झालं अरे 15 दिवसाकरता काम झालं चल हा आज चल हा हा तुझ्या देखत सही करतो Very good. अरे सोड हनीमून साठी रजा मागतोय अजिबात मी तुला रजा देणार नाही ही छाछू वर्तमानपत्राची म्हणे बातमीदार आहे अरे अशा 56 बातमीदार मी चुटकीने उडवून टाकतो समजती काय स्वतःला ओळखत नाही ती मला रजा मागतो हनीमून साठी देणार नाही रजा गेली उडत ती बातमीदार सांगून ठेवतो सर, तुम्ही- नाही नाही अजिबात सही करणार नाही सांगून ठेवतो मी जरा मसाला लावून आउट सर सर असं काय नाही करता रजा नाही सर माझं ऐका तुम्ही त्यांच्या देखत मला सही द्यायचं कबूल केलं होतं ना. हो कबूल केलं होतं मग, पण please, मी sir. ते नाटक केलं होतं सर माझ्या भावना माझ्या तळमळ माझ्या भावना माझी मळमळ सगळं लक्षात घ्या सर. सगळं गेलं चुलीत अरे काम करा काम हनीमून कसला करताय अजिबात रजा मिळणार भावना नाही. भावना भावना नाही, भावना नाही, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे 1000 वेळा सांगतो मी तुम्हाला जाओ काम करा रजा नाही म्हणजे नाही चलो कर्तव्य श्रेष्ठ मरा टेम्पररी मरा तुम्ही ओळखलं स्वतःला सर मी एक फोन करू का हो हा तुम्ही हो कुणाला माझ्या घरी माझ्या बायकोला कशाला मी सांगतो ना की आमचे टकले साहेब मला काही रजा द्यायला तयार नाहीये नाही. तर हनीमून साठी तुर्तास तू एकटीच जा हा? मी पुढच्या महिन्यात येईन मग ठीक आहे काय असेल ते पटकन बोलून घ्या थँक्यू सर थँक्यू रजा मागतो रजा सर या फोनचे 2 रुपये नंतर देईन ना मी तुम्हाला हो घेईनच हा फोन मधनं आपल्या पगारात कट करून घ्या हॅलो हॅलो हा दैनिक छाछू का हा हा त्या मीना आठवले काय हा मीना आठवले आहेत का तिथे अरे. हा मीना आठवले आहेत काय नाही. नाही नाही नाही. काय बरं का मला बोलायचं त्यांच्याशी अरे हा तुम्हीच बोलताय का अरे. अरे काय पटकन सर्व्हिस आहे तुमची लगेच पोहोचलात तिकडे अहो ते आता तुम्ही ज्या ऑफिस मध्ये आला असतात ना ते आमचे टकले साहेब अहो, रजा देत नाहीत म्हणले तसं नाही तुमच्या देखत ते म्हणले ना रजा देतो म्हणून नाही. रजा देत नाहीत मी बघतो सही नाही गेली नाही आणि वर म्हणतात का थांबा बोलू द्या तुम्हाला थांबा वर म्हणतात कसे कोण आहे ती छाछूची बातमीदार अच्छा 56 छाछूच्या बातमीदार बघितल्यात म्हणले गेली उडत गेली खड्ड्यात गेली चुलीत नाही. असं असं नाही बोललो मी त्यांच्याशी बोलायचं का हा आहेत ना ते मी बोलतो. हा देतो ते मी बोलतो. हा देतो मी बोलतो. तुमच्याशी बोलायचं सर आदबीनं बोला जरा आदबीनं बोला हो मी टकले बोलतो आपणच का नाही मुळ्यांची मी गंमत केली नाही हो नाही बघितलं त्यांची अवस्था काय होते ती अहो तुम्ही सांगितल्यावर मी ऐकणार नाही असं कधी होईल काय पण काही छापू नका प्लीज छापू नका करतो मी त्यांच्या देखत पाहिजे तर सही करतो काळजी करू नका हा ठेवू हा काय आधी सही करू हो करतो मला बोलायचं तुम्हाला मला बोलायचं. एक मिनिट हे मुळे बोलतायत हा ते 2 रुपये सगळे वसूल झाले पाहिजेत ना फोनचे हो, हो, हा, हो, सगळं बोललं पाहिजे हा. हा हॅलो मॅडम
हा ते सही करतायत. हा. हा म्हणजे अजून केली नाही त्यांनी. हे काय तुम्हाला रनिंग कॉमेंट्री देतो मी. अरे. हा काढला पेन काढलाय मी. हा पेनचं टोपण काढलंय ते मागं लावलंय. त्यांच्या हातात पेन दिलेला आहे. पेन हातात आलेला आहे. आता बघा जादू. आता ते सही करा तिथे सही करा सही करा चला हा सही सुरू झालेली आहे. पेन खाली कागदावर टेकलेला आहे. नंतर सही सुरू झालेली आहे. झालेली निम्म्यावर आलेली आहे. निम्म्यावर आली. शेवटचं शेपूट राहिलंय तेवढं काढलेलं आहे. आता त्याच्या खाली रे ओढतील. थाप पेन मोडला आणि माझी 15 दिवसाची रजा सँक्शन झाली. थँक्यू व्हेरी मच. वैतागलो काय नशिबे झालं. एक तर हनीमून साठी 15 दिवसाची रजा मिळत नव्हती. ती कशी तरी मिळाली तर आता महाबळेश्वर मध्ये एक हॉटेल मिळायला तयार नाही. पण मला एक कळत नाहीये, एवढ्या मोठ्या महाबळेश्वर मध्ये एक रूम मिळत नाहीये. आश्चर्यच आहे. आश्चर्य काय त्याच्यात. मग अगं सगळी माणसं हल्ली लग्न करतात हा? आणि हनीमूनला जातात. सगळे जर इथंच येत असतील तर आपल्याला रूम कशी मिळणार. आपण काय बुकिंग वगैरे काही केलं नव्हतं त्यामुळे हे मिळाली. आता तुमच्यामुळे. मग आता काय परत पुण्याला जायचं? पुण्याला कसं नेईन तुला. मग? अरे एक वेळ रस्त्यावर राहू पण पुण्यावर जाणार नाही. हे बघ मी काय करतो. इथं तो वॉचमन वगैरे कोणतरी असेल. त्याला विचारून बघतो. अहो पण इथे कोणीच दिसत नाहीये मला. आपण आहोत ना. विचारायचं कोणाला? अगं म्हणजे त्याचा शोध घेऊ ना आपण. हा. थांब ना जरा. काय म्हणतात त्याला वॉचमन रखवालदार. रखवालदार रखवालदार या दारात तर कोणी नाही. रखवालदार कोण कोटल ते आलेले आलेले. काय 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 पाहिजे काय? मी इकडे तुमच्याकडेच बघतोय मी. रखवालदार हा. आज सकाळी आम्ही दोघेही पुण्यातून महाबळेश्वरला आलेलो आहोत. काय उपकार केले काय माझे? नाही काय उपकार केले काय? आरती आणू काय वावळू? नाही नको 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 चिडू नका. काय माहिती का सांगू ना मागच्याच आठवड्यात आमचं लग्न झालंय. अच्छा. हो. मग 11 रुपये टाकून आयर करू काय? काय उद्धट माणूस आहे हा. गप ग. त्याला एकतर आपण दोघंही एकदम दिसत नाहीये त्यामुळे तो काहीही बोलतोय. तू शांत बस. उद्धटासारखी बोलू नकोस नाहीतर काय होईल. रूम मिळणार असेल तर ती सुद्धा मिळायची नाही ऐनवेळी. बरोबर आहे. है की नाही. ठीक आहे, बोला बोला. सॉरी मलाच दिसलं नाही. काय माहिती का की आम्ही ते दोघे मिळून याच्याकरता इथे आलेलो आहोत. अच्छा अच्छा. याच्या करता वय. हा. याच्या करता म्हणजे? अरे याला ह्याच्याकरता माहित नाही. म्हणजे गंमत करायला आलो. गंमत नवरा बायको आम्ही गंमत करायला आलो. गंमत काय माहिती का स्पष्ट बोलू का म्हणजे हनीमून साठी आलेलो. अहो तेवढ्यासाठी एवढं लांब यायची काय गरज आहे का? का? अख्खा गाव फिरलाय शेवटी तुम्ही इकडे आला की राव. काय कर. पण तुम्हाला म्हणून सांगतो बरं का, हा. हे सरकारी गेस्ट हाऊस आहे. हो. इथं सरकारी लोक सरकारी कामासाठी येतात. खाजगी काम करता येत नाही. उचलायचं आणि निघायला बघायचं. नाही चला निघा हो. तसं मी पण सरकारी नोकरच आहे. हनीमून साठी इथं आलेलो आहे तर आम्हाला एक 4-5 हनीमून साठी एक रात्र मिळेल का. नाही एका हनीमून साठी 4-5 रूम मिळेल का. 4-5 दिवस नाही म्हणलं एकदा काय राव फिर उचला आणि ते निघायचं बघा की राव. सारखं तेच चाललंय. तर पैसे तुला कशाला हवे. मला नाही त्याला दे. चला गं. नाही थांब जरा थांब. फाटेल नोट फाटेल. त्याला दिसणार का ही पण. रखवालदार साहेब अयो. इकडे कसा डोलायला लागलाय बघ. पुंगी वाजलेला नागासारखा. आता तरी एखादी रूम मिळाली तर बरं होईल म्हणतो. या आधी नाही का बोलायचं साहेब. हा? काय काळजी करू नका तुम्ही. हा. काय म्हणा पण साहेबराव तुमच्यापेक्षा बाई साहेब लय टॅलेंट आहे बरं का. होय का? हा, राव. त्यांना जे कळतं ते तुम्हाला सुद्धा कळत नाही. हा. रूमचं जाऊ दे. हा. बाई कर नंतर बघा. रूमचं हा, हे बघा तुम्हाला 4-5 दिवसासाठी काय रूम मिळणार नाही. हा फक्त 1 दिवस ती बी आजचीच रात्र मिळेल. सकाळी ती माणसं यायच्यात हा रूम खाली करायचा नाही तर माझी नोकरी जायची. नाही हा. मग एक रात्र तर मिळेल ना. एक रात्र मिळेल. एक रात्र तेवढी चोराची लंगोटी.
कुठे लंगोटी हा? कुठे रूम रूम आहे ना कुठे ही घ्या चावी हा. इकडे या. तिथं कोपऱ्यात जायचं हा 7 नंबरची रूम आहे ती उघडीच आहे उघडी तर मग चावी कशाला दिली अहो आत गेल्यावर बंद करा गिराव हो गंमत करायची नाही का ठेवतो बंद करून ठेवतो बॅग घ्यायला कोणी आहे का आम्हीच घ्यायच्या तुम्ही तुमचं सामान घ्यायचं बर बर दे इकडे ते जड आहे हा, इकडून सरळ जायचं इकडनं सर हा, हा. बर बर पण आजची रात्र मिळेल ना हा रात्री. म्हणजे सकाळपर्यंत आम्ही थांबू शकतो हो ना? सकाळी पण सकाळी लगेच निघायचं बरं का लगेच लगेच हा. लगेच हनीमून साठी आलोय हो 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 पहाटेच निघून जाऊ लगेच, लगेच. नाही का हो. त्याला किती वेळ लागतोय हा? आलो आवरायला किती वेळ हो, लागतो हो. आलो चल 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 लवकर जेवायचं का? विचारू त्याला जेवायचं का तुम्हाला हा? जेवायचं मिळेल का जेवायचं मिळेल का आम्हाला कुठे जेवायचं जेवायचं हा जेवण पाहिजे हा भूक लागली हो, सकाळपासून वणवण 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 निघा हा निघा का निघा हा? बटाला दिली ओचली हळूहळू हात पाय पसरी एका रात्रीसाठी रूम दिला तर बरं खायचं बी काढायला लागला चला बाहेर वा. पैसे देऊ आपण त्याचे अजिबात नाही जेवण बी बाहेर वाचलं नाही, रखवालदार साहेब हा. चालेल आम्ही बघू काय चला हनीमून महत्वाचा जेवण हो. महत्वाचं आहे का आपल्याला दिवशी निघायचं सकाळी पण. अगदी अगदी हा. चल 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 लवकर. चल. अरे तू जागा आहे का झोपलाय रखवालदार बाहेर ये गाडीतून सामान काढ ओ साहेब ओ साहेब ओ साहेब अहो तुम्ही तुमचं सामान घेऊन लवकर बाहेर पडा अहो ज्याला रूम दिली तो साहेब आलाय त्याने जर पाहिली तर माझी नोकरी जाईल काय? आलो होतो जरा. ओ साहेब ते सामान घ्या लवकर बाहेर जा कशाला अहो ज्याला बुकिंग केली ना ती रूम त्याला द्यायची ते साहेब आलेत अरे जाऊ दे ते सकाळी तू जा म्हणलं होता ना ते आता काय अहो माझी नोकरी जायचं साहेब तुमच्या पाया पडतो लवकर बाहेर निघा हो अरे माझी नोकरी गेली तर मला पण परत मिळणार नाही ते काम तर उरकून घेतो मी ते हो साहेब अहो ते आले तो अरे साहेबाला कोण आलाय साहेब रे असा साहेब आलेत बघा तिकडे रखवालदार त्याला जरा वेळ बाहेर बसव एक 5-6 तास मी नंतर त्याला सोडतो. 5-7 तास? बोल कोण आहे तो रखवालदार हैला अरे काय खरं नाही अरे हा आमचा साहेब आहे तू काय करतो आता जा तू मी सामान आणतो मिने बाहेर आहे मिने बाहेर आहे मिने बाहेर आहे अगं बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे अगं आमचा साहेब आला इथे कोण साहेब कोण साहेब काय माझा साहेब कोण आहे केस टकले तो आला इथे ते इकडे काय करतायत आता तो पण आला असेल हनीमूनला मला काय माहिती एक काम कर तू कुठेतरी लपून बस आतमध्ये नाही तर पळून जाईत ना नाहीतर माझी नोकरी जाईल माहिती का जा तू आतमध्ये जा. त्यापेक्षा पण एक आयडिया करू काय? तुम्ही जा मी त्यांना बरोबर हँडल करते हँडल काय करते तू कोणाकोणाला हँडल करणार आहे मला का त्याला आता ऑफिस मध्ये नव्हतं का केलं मी तो येईल का येईल आता तो येणार तुम्ही जा हो मी बघते बघा जा, जा. काय? हो हो जा माझी नोकरी हा 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 सांभाळ ठीक तुला आहे आत्ताच सांगतो हो हो कमाल आहे. मी रूम बुक केली आणि तर ही बाई कोण बाई कोण तुम्ही ओ व्हॉट अ सरप्राईज मीना आठवले राईट right. राईट राईट स्वीट स्वीट गर्ल तुम्ही इथं कशा माझं सोडा हो हा. तुम्ही इथे काय करताय बसा ना सांगतो बरं. काय आहे? आमचं सरकारी खातं अच्छा आमच्या सरकारी खात्याची या थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर मध्ये महत्वाची मीटिंग आहे 4 दिवस मीटिंग चालणार कशासाठी माहितीये का? आदिवासी मंडळींचं कल्याण करण्यासाठी आदिवासींचं कल्याण करण्यासाठी महाबळेश्वरामध्ये मीटिंग का वा होय 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 अहो चालायचं हो. तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहीतच आहे ओळखता तुम्ही हो. नाही काय आहे नाव सरकारी मीटिंग पण चालू ठेवायचं इटिंग अहो काय शोभतं का तुम्हाला हे ऑफिसच्या पैशांवर स्वतः आपली गंमत करताय काय 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 बोलताय काय मग काय? माहितीये ना अहो मी अधिकारी आहे तुम्ही काय मला भिकारी समजता काय अहो भिकाऱ्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे ही थांबा आता हे सगळं मी पेपर मध्ये छापून काढते छाछू मध्ये नको 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 प्लीज असं काही करू नका असं काही करू नका का please. का अहो थांबा आता मी अग्रलेखच लिहिणार आहे तुमच्यावर होय हो अग्रलेख लिहिताय हो मग चालेल मग असं करा आपण दोघं मिळून अग्रलेख लिहूया हा हम्म. अहो काय बोलताय काय तुम्ही मी सोडणार नाही तुम्हाला हा, तुम्ही कशाला सोडताय मला घट्ट धरून ठेवा तुम्ही हा? कागद पेन्सिल आहे का ती सुद्धा मी देऊ
अहो काय बोलताय का तुम्ही हे मी बोलतोय तेच बरोबर बोलतोय. मी बरोबर ओळखलंय तुला. छाछू नावाचं वर्तमानपत्र अजिबात नाही आणि तू त्याची बातमीदार तर मुळीच नाहीयेस. मी चांगलं ओळखलंय तुला. तू एक नंबरची चोर आहेस, डॅम्बिस आहेस तू. इथं तू चोरी करायला आलेली आहेस. अहो काहीतरीच काय बोलताय. काय काय पुरावा काय तुमच्याकडे? हा ओ स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. माझ्याकडे पुरावा मागते काय तू? मग? आता तुला पुरावा देतो. तो पण आहे. चौकीदार आहे, चौकीदार. आलो साहेब आलो. इकडे इकडे ये. लांब उभा राहा, लांब. या बाईंना ओळखतोस? नाही काही संबंध आहे काय? हा अरे असं काय करतोयस? कालच तू आम्हाला रूम नाही का दिलीस? काय 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 आम्हाला रूम म्हणजे कोण कोण? आम्हाला म्हणजे मी एकटीच होती. आदरार्थी म्हणून आम्हाला असं बोलले मी. हो स्मार्ट, हो. व्हेरी स्मार्ट. तू एकटीच आहे. हो चांगलंय. तू एकटीच आहेस. हो लग्न झालंय का तुझं? हो नाही हा, लग्न कुठे? मी तुम्हाला सांगितलं की नाही लग्न नाही झालं माझं. गुड गुड हो. गुड. मग गळ्यामध्ये मंगळसूत्र कुठून आलं? आजकाल फॅशन निघाली मंगळसूत्र घालायची. फॅशन, स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. तू एकटी आलीस? हो नक्की? हो मग तुझ्या बरोबर या 2 बॅगा कशा? हा नक्की? हो ते माझ्याच येतो. हो तुझ्याच आहे. हो. पण त्या चोरीच्या आहेत, त्याच्यामध्ये चोरीचा माल आहे हे मला बरोबर माहित आहे. मी ताबडतोब तुला पोलिसांच्या हवाली करून टाकेन. अहो काहीतरीच काय बोलतोय. मी चोर नाहीये. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी आज सकाळीच महाबळेश्वरामध्ये आले होते अच्छा. आणि कुठे रूम नव्हती मिळत हो मला. हा. म्हणून मी इथे आले. मला माहिती नव्हतं हे सरकारी आहे म्हणून. माहित नव्हतं? चुकलं माझं. सॉरी. मी निघते. हा नाही नाही निघू नको, निघू नको. एवी तेवी तू आलेली आहेसच. हो. रूम माझ्या नावावर बुक केलेली आहे हो. 4 दिवसासाठी. हो. आता तू आणि मी याच रूम मध्ये राहायचं. अहो काय हो हो राहायचं. माझ्या बरोबर संबंध महाबळेश्वर मध्ये मी तुला फिरवून आणीन. मज्जा मज्जा करू, चैन चैन करू. तुला काय पाहिजे ते खरेदी सुद्धा करू. ऐकणार नाही माझं? नाही हो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. मी तुमच्या बरोबर नाही राहणार. अच्छा. मी नाही चौकीदार पोलीसला बोलाव. अहो नको नको राहून दे. मी येते तुमच्या बरोबर. यायला तयार आहे? हो. चाल. चला. आता मी भयंकर मूड मध्ये आहे. माझ्या बरोबर महाबळेश्वर मध्ये फिरायला चाल. चाल फिरायला. हो चला. चल चल. त्या बॅगा आत नेऊन ठेव रे. चाल हो, चाल. केला साल्या हात थकल्या. माझ्या बायकोला घेऊन फिरायला चाललाय. अरे काय रे, तुला आईस्क्रीम घेऊन देतो, तुला खाऊ घेऊन देतो. काय 3.5 महिन्याची आहे का ती पोरगी? काय माणूस आहे. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. अरे तू काय बघत बसला? बायको माझी तो फिरवतोय ना तिला. ते तुम्हाला काय पाहिजे ना? बस का? तुमची बायको कुणाच्या ताब्यातून तुम्ही आज बसला? साहेब काहीतरी काम केलं पाहिजे. माझी बायको आज रात्रीच्या आत माझ्याकडे परत आली पाहिजे. नाहीतर हा राक्षस तिचं काय करेल रे सांगता येत नाही. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. का? आपल्याकडे एक आयडिया आहे. काय? आपला दोस्त एक राम भक्त हनुमान. बर रामाच्या नाव त्याला काय बी करायला सांगा, हा. लगेच गडी तयार. काय सांगतोस? हो. मग तो माझं काम करेल? अहो 100%. कारण मी साहेबाच्या समोर गेलो की माझी नोकरी गेली. हो. मी त्याच्या समोर जाता कामा नये. तू त्याला मध्ये घाल. हा. काही कर. माझी बायको रात्रीच्या आत इथं आणून दे मला. काय काळजीच करू नका. काय करतो? कुठं बघतो तेच कळत नाही. अरे राम भक्त हनुमान. ए हनुमंता. अरे काय रे? अरे इकडे. बर का साहेब, हे आमचे हनुमंत साहेब. नमस्कार. राम राम. जय श्रीराम. जय श्रीराम. राम राम. आणि हे प्रभू श्री रामचंद्र. हो. हो रामचंद्र. हेच प्रभू श्री रामचंद्र. साक्षात प्रभू रामचंद्र. अहो, सोडा नाही? आज प्रत्यक्ष दर्शन झाले. आता नाही सोडणार. अहो, असं काय आता करताय? नाही सोडणार. अहो, ते बुटाला नाही, polish नाही, करा. सोडणार नाही. उठा तुम्ही माझा आता ऐका. आता सेवेची एक संधी त्याशिवाय नाही सोडणार. देतो नाही सोडणार नाही. देतो तुला सेवेची जय संधी देतो. श्रीराम. हो? जय श्रीराम. धन्य झालो मी. असं काय करतात ते? जय श्रीराम. जय श्रीराम. सांगा त्यांना जय काय झालं श्रीराम. सांगा. बर का हनुमंता. ए हनुमंता, हा हा ह्या प्रभू रायाची सीतामाई एका रावणाने पळवून नेली. हा. हो. खाऊ रामचंद्र. खरं काय आहे? हो आता काय सांगायचं? असं कसं रामायण घडलं परत? हो.
आता 14 वर्षाच्या रामायण घडलं ते 14 सेकंदात घडलं. रामचंद्र आता काय करायचं? आता काय करायचं? कुठे तो रावण? कुठे आहे ना, आहे कुठे तो रावण? आहे. कुठे तो? मला दावा फक्त त्याला दाखवतो मी. नाही हा? ही माझी गदा. नाही कुठे कुठे तो? ती गदा राहू द्या, ती हा. गदा हलवू नका, ती राहू द्या तिथे. हा, मग काय आहे, माझा साहेब येतो, काहीतरी उलट पालट कराल, माझी नोकरी जाईल. तुम्ही काय काळजी करू नका. समजा माझ्यावर सोडा, मी आहे. तुम्ही फक्त सांगा मला तो रावण दावा, ताबडतोब दावा. येईल आत्ताच तो माझ्या बायकोला फिरायला घेऊन गेलाय. हा, संध्याकाळच्या वेळेपर्यंत नक्की येईलच. संध्याकाळपर्यंत हा, तोपर्यंत थांबायचं मी? थांबायचं. नाही नाही नाही, मला ताबडतोब तो रावण सामने हवाय. अहो. ताबडतोब. आत्ता कुठला आणणार मी त्याला? कुठूनही पैदा करा. माझ्या अंगात संचारले. रामा शिवेची संधी द्या. रामा शिवेची संधी द्या. रावणाला हजर करा. काय चाललंय? आईला संध्याकाळचे 6 वाजत आले, अजून याचा पत्ता नाहीये. सकाळी 8 वाजता नेलं या सोट्याने तिला. कुठे ग- तुझी आली का नाही? आला 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 आला. हे बघ, तो माझा साहेब आहे. मला त्याच्या समोर उभा राहता यायचं नाही. सीतामाई आल्या की हनुमंताशी ओळख करून दे फक्त, आणि मग त्याला काय करायचं ते करेल. मी इथं लपून बसतो. लपा. हनुमंता, जास्त काही करू नका, नोकरीचा सवाल आहे, टेम्पररी आहे. हं? हनुमंता, सीतामाई आल्या. सीतामाई, प्रणाम सीतामाई, प्रणाम. प्रणाम सीतामाई. काय काय प्रकार आहे? काय प्रकार आहे? चौकीदार, इथं का बसलायस तू? हा कोण माणूस आहे? माझ्या रिझर्व केलेल्या रूम मध्ये हे काय चाललेलं आहे? हनुमंता, हाच तो एक तोंडी रावण. रावण? काय रावण? हाच खात होता एक मुखी रावण. हे सामने ये तू. ए. अरे बाजूला थांब, तू ये. थांब. ये आता. ऐक, ऐक, ओळख नाही तू मला ओळखलेलं नाहीयेस. अरे मी कोणाला ओळखत नाही रामचंद्र शिवाय. अरे तू बस समज, मला माझे रामचंद्र सीतामाई. तू समजतो कोण स्वतःला? मी अरे मी इथला सिनियर ऑफिसर आहे. हा? कोण म्हणलं युसलेस? तू तर नाही म्हणला. नाही. तू नाही म्हणला. कोण? हा? मुळे? अरे काय प्रकार आहे? तू इथे कसा काय? कसं काय म्हणजे? हनीमूनला आलो होतो. हो, हो. कुणाबरोबर? आता कोणाबरोबर? काय, बायको बरोबरच येणार ना. कोण तुझी बायको? ही काय माझी बायको? झुंजार बातमीदार, ही तुझी बायको? नाही साहेब, ते छाचू नावाचं काही वर्तमानपत्र वगैरे काही नाहीये. हा? ही पत्रकार वगैरे काही नाहीये. ही जाती 10वी पण पास नाहीये. पण ही माझी बायको आहे, हे खरं आहे. हिच्या बरोबर आलो होतो हनीमून साठी. हा काय? हा हनीमून माझं फिरवताय तुम्ही? तुमचं वय काय, तुमची सवय काय? सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही फिरायला नेली तिला. मी इथं काय करत बसू, मला सांगा. नाही, तुमच्या वयाचा मुलायचा तुम्ही बाळगायला पाहिजे होता. तुमच्यामुळे झालं हे सगळं. मी ऑफिस मध्ये बोंब मारून सांगेन की हा माणूस स्त्री लंपट आहे, युजलेस. नॉनसेन्स. नीट ऐकून घे मी काय सांगतोय ते. तू तरी कसं? ही मुलगी इथं एकटी होती, एकटी पडली होती. अरे मी तिच्याशी काहीही गैर वागलेलो नाहीये. काय ग? हो, विचार पाहिजे तर तिला. काय ग? अरे किती झालं तरी ती माझ्या मुलीसारखी. काय ग? ती एकटी असल्यामुळं तिचं कोणी नुकसान करू नये, तिच्या वाटेला कोणी जाऊ नये, तिला काही त्रास होऊ नये म्हणून मी तिला संरक्षण दिलेलं आहे. काय ग? बरोबर आहे त्यांचं. काय? मी तिला संरक्षण दिलेलं आहे आणि तू मला मारायला येतोस? माझं काम तुम्ही केलं की. हा, एक गोष्ट लक्षात ठेवा. काय साहेब, पण तुमच्यामुळे माझं फार मोठं नुकसान झालं. ते कसं? नुकसान म्हणजे काय? एक तर तुम्ही मला 15 दिवसाची रजा सँक्शन केलीत, ती पण उशिरा. त्यामुळे आम्हाला महाबळेश्वरात रूम मिळाली नाही. आम्हाला एक रूम मिळाली, तीही उशिरा. जरा कुठे जमत चाललं होतं आमचं पहाटे पहाटे, तेवढ्यात तुम्ही येऊन टपकला 2 जीवांच्या मध्ये. केवढं मोठं नुकसान माझं, केवढं मोठं नुकसान. ठीक आहे, माझी चूक तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलेली आहे ना. हो, yes, sir. यापुढं मी माझी चूक सुधारतो. म्हणजे काय करतो? हो, सुधारतो. यापुढे मी ठरवलेलं आहे. काय ते? ऑफिस मध्ये तर मी सांगितलं होतं स्टाफशी मी व्यवस्थित वागेन, चांगला वागेन. हो, yes, yes. आता आणखीन एक अनाउन्समेंट मी करणार आहे. काय 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 हे? ऐका ऐका ऐका, आणखीन एक अनाउन्समेंट महत्वाची. बोला. यापुढं माझ्या कार्यालयात कुणी मेला तर मेला तरी चालेल, त्याला मी रजा देणार नाही. पण हनीमूनला जर कुणाला जायचं असेल तर 15 दिवसाची रजा सँक्शन. अरे केस टकले साहेब की बोला
प्रभू रामचंद्र की जय.